प्रेग्नेन्सीचा 9वा महिना चालू झालाय तरी सुद्धा तू खूप जास्त ऍक्टिव्ह आहे. तुझं काय दुखतं का नाही बाई, तू नेहमी काम करतानाच दिसतेस आम्हाला, असं मला भरपूर जण म्हणतात. त्यांना एकच गोष्ट सांगायची आहे मला, जे प्रेग्नेंट आहे, ज्यांना 9वा महिना चालू आहे ना, तेच माझं दुखणं समजू शकतील. आता तुम्हाला काय माहिती आहे, रात्रभर झोप लागत नाही, रात्रभर कंबर दुखते, पाठ दुखते, हे सर्व वेदना त्रास दुखणं होतं, तरी सुद्धा आम्हाला ऍक्टिव्ह राहायला लागतं. आता मी ऍक्टिव्ह का असते त्याच्या मागचं कारण हे आहे सर्वात महत्त्वाचं, ते म्हणजे माझ्या मागं असतात माझी मिस्टर आणि माझी प्रिशा. आता ह्यांना दोघांना तर मला बघावं लागतं. जर मी ऍक्टिव्ह नसले तर त्यांना टिफिन कोण देणार, प्रिशाला कोण बघणार, त्यामुळं मी ऍक्टिव्ह असते. आता भरपूर जण म्हणतात बाई तुझं काय दुखत नाही का, नेहमी स्वयंपाक करताना घरातले कामं करताना तू दिसते. त्यामुळं मला त्यांना हेच सांगायचं आहे, जरी मी घरातले कामं करत असेल तर ह्याचा अर्थ असं नाही आहे की माझं दुखत नाही. हे माझं दुखणं मलाच माहिती आहे. आता प्रेग्नेन्सीच्या 9व्या महिन्यामध्ये किती त्रास होतो ना, एक प्रेग्नेंट लेडीजच समजू शकते. असो, आता प्रत्येकाची प्रेग्नेन्सी ही वेगळी असते, त्यामुळे माझी ही प्रेग्नेन्सी वेगळी आहे. मी नेहमी तुम्हाला काम करताना दिसत असेल पण त्यामागचं दुखणं तुम्हाला काय समजणार आहे. असो, आता हे फक्त उदाहरण त्यांच्यासाठीच होतं की ज्यांना असं वाटतंय की माझं काही दुखत नाही, पण ते प्रत्येक जण ह्या सिच्युएशनमधनं बाहेर आलेलेच आहेत. आता एकच लेडीज आहे दुसऱ्या लेडीजला बोलत असेल तर त्यांना आपण काय बोलूच शकत नाही, कारण की प्रत्येकाचं दुखणं हे वेगळं असतं. आता ह्याच्यामध्ये लोक मला म्हणतील की तुझं ही सेकंड प्रेग्नेन्सी आहे, तुला सर्व काही माहिती असतं, पण पहिल्यापेक्षा दुसरी प्रेग्नेन्सी ही माझी वेगळीच आहे, पण त्यांना कोण सांगणार. असो, चला जाऊ द्या, आता भरपूर झालं माझं सांगणं. चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा, आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तोपर्यंत सर्वांना बाय.